गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. अधिक मास सुरू आहे. 7व्या अध्यायाचे महात्म्य एवढे पावन आहे, सगळ्या घराचा उद्धार होईल, घर धनधान्याने भरून जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7व्या अध्यायाचे महात्म्य. भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता मी गीतेच्या 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो. ते ऐकल्यामुळे कानाने अमृतपान केल्यासारखे होते. पाटलीपुत्र नावाचे एक दुर्गम नगर आहे. त्या नगराचे प्रवेशद्वार अत्यंत उंच आहे. त्या नगरात शुंभकर्ण या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याने व्यापार वृत्तीने पुष्कळ धनसंचय केले, परंतु पितृतर्पण आणि देवाचे पूजन कधीच केले नाही. तो धन मिळविण्यात नेहमी तत्पर राहत असे. तो राजाला सुद्धा आपल्या धनाचा काही भाग देत असे. एकेकाळची गोष्ट आहे. त्या ब्राह्मणाने आपला 4था विवाह करण्याच्या उद्देशाने आपल्या पुत्र आणि बांधवासोबत प्रवास केला. रस्त्यामध्ये मध्यरात्रीला तो झोपत असताना एका सापाने येऊन त्याच्या हाताला दंश केला. सापाने दंश केल्यामुळे त्याची अवस्था अशी झाली की मणी, मंत्र, औषध इत्यादीचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले. त्यानंतर काही क्षणातच त्याच्या प्राण पाखरू उडून गेले. बऱ्याच काळानंतर तो सर्प योनीमध्ये उत्पन्न झाला. त्याचे मन धनाच्या वासनेने बांधलेले होते. त्याने पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरून विचार केला, मी जे घराबाहेर करोडोच्या संख्येने धन जमिनीत पुरून ठेवले, ते माझ्या पुत्रांपासून वंचित करून स्वतःच्या धनाचे रक्षण करीन. एके दिवशी सर्पयोनीमध्ये दुःख भोगीत असलेल्या पित्याने स्वप्नामध्ये आपल्या पुत्रासमक्ष आपली मनोभावना सांगितली. तेव्हा त्याच्या स्वच्छंदी पुत्रांनी सकाळी उठून मोठ्या आश्चर्याने एक दुसऱ्याला स्वप्नातील गोष्ट सांगितली. त्यापैकी मधला पुत्र हातामध्ये कुदळ घेऊन धरून निघाला आणि जेथे त्याचे वडील सर्पयोनीच्या रूपाने निवास करीत होते त्या ठिकाणी गेला. जरी त्याच्या धनाच्या ठिकाणी नक्की ठावठिकाणा नव्हता, तरीही काही कुदळांच्या साहाय्याने त्याने नक्की ठिकाणा शोधून काढून बळ खोदण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या कुदळीत एक भयंकर साप प्रगट झाला आणि म्हणाला, अरे मूढा, तू कोण आहेस? कशा करिता आला आहेस? बीळ का खोदतो आहेस? किंवा तुला कोणी पाठवले आहे? ह्या सर्व गोष्टी मला सांग. पुत्र म्हणाला, मी आपला पुत्र आहे. माझे नाव शिव आहे. रात्री पाहिलेल्या स्वप्नामुळे आश्चर्यचकित होऊन येथील सोने नेण्याच्या कुतूहलाने मी येथे आलो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेले महात्म्य आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.